संत समागमे एखादी परी संत समागमे एखादी परी संत समागमे एखादी संत समागमे एखादी परी वावे त्यांचे द्वारी स्वानयासी वावे त्यांचे द्वारी स्वानयासी वावे त्यांचे द्वारी स्वानयासी संत समागमे एखादी परी संत समागमे एखादी परी हरिभक्त पारायण सदानंद महाराज क्षीरसागर व त्यांना साथ येथील स्वर सम्राट दत्ता महाराज शेळके. Hey!
संत समागमे एखादे परी, संत समागमे एखादे परी, व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन वचिष्टाचे, तुका म्हणे सर्व सुख द्या संगती, घडेल पंगती संतांची, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन वचिष्टाचे, समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम, जगन्निहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथम, स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे आता हृदय आपले, चौफाळोनिया भले वरी बैसव पावले, श्री गुरूंची असर्व ते नमस्कारोनी आता, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजवानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, आइए हनुमंत विराजे कथा करो मति अनुसार, प्रेम सहित गद्दी धरो पधारी पवन कुमार, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। संत
समागमे एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्व संत विश्व सम्राट वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत साधू देहू गावाच्या पवित्र भूमीमध्ये बोलोबा कनकाईच्या पोटी एक ज्ञानरत्न जन्माला आलं. भंडारा भामचंद्र घोरड्या डोंगरावर आपल्या परमार्थाची साधना करून देहासकट वैकुंठाला जाण्याचा विश्वविख्यात चमत्कार ज्याने इतिहासाच्या पानावर कोरला. प्रपंच कधी परमार्थाला प्रतिबंध होऊ दिला नाही आणि परमार्थ कधी प्रपंचाचं साधन होऊ दिलं नाही अशी ज्यांची ओळख असे श्रीमंत साधू श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जीवन म्हणून जन्माला आलेल्या जीवाला सुखाचा पत्ता सांगणारा अभंग सेवेसाठी आहे. विठाला विठाला महाराज या अभंगाच्या द्वारे सुखाचा पत्ता सांगतायत. महाराज म्हणतात तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर ते संताशिवाय दुसरीकडे मिळणार नाही. मग महाराज त्या संताची भेट अवघड आहे. नवे परत आम्हाला मनुष्य जन्म मिळाला पाहिजे ना. महाराज म्हणतात असं काही नाही, मनुष्य जन्मच मिळावा असं काही नाही. तुम्हाला कुत्र्याचा जरी जन्म मिळाला आणि जर तुम्ही त्यांच्या दारामध्ये राहिले तरी तुमच्या सुखाला पारावारा नाही. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती त्यांच्या द्वारामध्ये जर तुम्ही कुत्रा म्हणून जरी जन्माला आलात तरी तुमच्या जीवनाचं सार्थक आहे. कुत्रा होऊन जर तुम्हाला संतांची संगत मिळाली तुमच्या जीवनाचं सार्थक आहे. अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ. महाराज आम्ही त्यांच्या दारामध्ये जर कुत्रा झालो आम्हाला काही साधना करण्याची गरज आहे की नाही. महाराज म्हणतात तुम्हाला अजिबात काही साधना करण्याची गरज नाही. तिथे अखंड रामनामाचं श्रवण तुम्हाला घडणार आहे. कुठे? संतांच्या दारामध्ये. तेथे रामनाम होईल श्रवण. एवढंच नाही, दुहेरी लाभ आहे म्हटले. दुहेरी लाभ, श्रवणही घडेल आणि भोजन सुद्धा घडेल. पण भोजन कशाचं? त्यांच्या ज्ञानाचं, त्यांचं उचिष्ट अशा प्रकारचं सेवन करण्याकरता मिळेल. अभंगाच्या 2ऱ्या चरणाचा अर्थ. 3ऱ्या चरणात महाराज कसं त्यांच्या दारात राहावं, पण कसं राहावं, कसंही राहून संतांच्या दारात चालणार नाही. त्यासाठी नम्रता, लीनता ही सांगितलेली आहे. कसं राहावं? कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले. संतांच्या दारामध्ये राहत असताना कसंही राहून चालणार नाही, तर तिथे राहत असताना दीनपणे राहावं लागेल. आणि महाराज म्हणतात ही जर सगळी प्रक्रिया तुमच्याकडून घडली तर मग शेवटच्या चरणात असं सांगतात तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या. थोडक्यात अभंगाचा भावार्थ संपला. थोडक्यात आजच्या ठळक बातम्या संपल्या. आता हवामानाचा अंदाज. येत्या 2 तासामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. आता झोपायला हरकत नाही. आता खुशाल झोपा घ्या बरं. असं नाही, 1च तास आपल्याला सेवा करायची आहे. 1 ते सव्वा तास. सव्वा तासाच्या चिंतनामध्ये आपण मी ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणेल त्या वेळेला तुम्ही हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे आणि मुखाने टाळ्या वाजवायच्या आहे. म्हणजे आणखी तुम्ही जागे आहात नाही का. हाताने टाळी वाजायची आहे आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे. सज्जनानो, चिकनगुन्या झाला असला तरी पाय लांबवायचे नाही. अगदी मांडी घालून श्रवण करायचंय आणि झोप येऊ द्यायची नाही. कारण इथं आल्याच्या नंतर ती झोपही असे सात्विक आहे, ती कुठेही जात नाही. टीव्ही जर लावली तर रात्रभर आपण पाहत बसेल, पण या ठिकाणी आल्याच्या नंतर तिला एवढी समाधी लागते की लगेच आल्याच्या नंतर 5-10 मिनिटांमध्ये. असेच 2 मित्र होते. एक मित्र दुसऱ्याला म्हटला माधू चालणार आहे कीर्तनाला. ते म्हणला अरे बाबा कीर्तनाला जाऊन काय करतो, तिथं गेलं की झोप लागते. दुसरा म्हणला अरे असं नाही, मलाही तसंच होतं, पण आपण असं करू कीर्तनात जाऊ, कीर्तनकार महाराजच्या समोर बसू आणि मला झोप लागली की तू उठायचं आणि तुला झोप लागली की मी उठवणार. आणि आले ना 2 मित्र कीर्तनामध्ये, समोरच बसले महाराज आणि कीर्तन अगदी रंगात आलं. गेले ना दोन्ही झोपी. आता कोणी उठवायचं आणि कुणाला उठवायचा हा प्रश्नचिन्ह बा. पण तरी माझ्या कीर्तनात तुम्ही सगळे जरी झोपले तुम्हाला उठवण्याकरता मी सुद्धा सद्गुरूंच्या कृपेने समर्थ आहे. विठ्ठला
दोषाचा परिहार आपल्या या तीर्थक्षेत्र अकोला गावामध्ये ही एक भक्ती पंढरी संपन्न होते आहे. सज्जनानो, आल्याच्या नंतर मंदिर पाहिलं, बाबाची मूर्ती पाहिली, आनंद वाटला. कारण गावाची कळा गावात आल्याबरोबर समजत असते. म्हणून आपल्या गावचा परमार्थ खरंच मोठा आहे. आणि आपण एक भाग्याची गोष्ट, आपल्या गावामध्ये काल्याच्या कीर्तनासाठी महंत गुरुवर्य न्यायाचार्य शास्त्री महाराज जर येत असतील तर प्रत्यक्षात भगवान बाबा आपल्या गावात येत आहेत हे लक्षात ठेवा. प्रत्यक्ष खरंच तुम्ही भाग्यवान आहात महाराज. एवढ्या मोठ्या महात्म्याची पाय आपल्या गावाला लागतायत. खरोखर भाग्यवान आहात. ही अत्यंत पवित्र नगरी आहे. या नगरीमध्ये हा सोहळा सुरुवात होऊन मला वाटतं 55 वर्ष झाली, नाही का? 55 वर्षाचे हे संस्कार आहे. नाही तर मग शेजारचं गाव सप्ताह करतो म्हणून आपण करायचं असं नाही. याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे. 15 वर्षापूर्वी कीर्तनाला येत होता, नवीन चप्पल घेऊन जात होता आणि आजही तेच करतो. काय उपयोग आहे बाबा? काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. पण आपल्या गावाचं खऱ्या अर्थानं परिवर्तन झालेलं आहे. ज्यांनी हा कार्यक्रम सुरुवात केला, ज्यांचा आशीर्वाद आहे, असे परमपूजनीय आदरणीय वंदनीय महंत श्री भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने, तसेच वैकुंठवासी हवप भीमसिंह महाराज, तसेच हरिभक्तीपरायण न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री भगवान गडकर, तसेच वैकुंठवासी हवप बंशी महाराज जामखेडकर, वैकुंठवासी हवप कडवा महाराज दरकवाडीकर, या सगळ्या महात्म्याच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होतोय. सज्जनानो, असा मोठा सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्याकरता अशा मोठ्या महात्म्याच्या आशीर्वादाची गरज असते. खूप मोठे महात्मे तुमच्या सप्ताहासाठी आशीर्वाद देण्यासाठी आहे. 50 वर्षाच्या पुढे तुम्ही धकलेले आहात. नक्कीच तुमच्या सोहळ्याची शताब्दी झाल्याशिवाय राहणार नाही. तीही मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो, प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला संत समागमे एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. माझी अशी इच्छा आहे या ठिकाणी मृदंग विशारद आमचे गजानन महाराज मुळक, अगदी महाराष्ट्रामध्ये कमी वयात सुप्रसिद्ध झालेले मृदंगाचार्य, अतिशय सुंदर. आणि आमचे गायक संगीत विशारद दत्ता महाराज शेळके, तसेच संगीत विशारद आमचे सदानंद महाराज आणि बाकी सर्व महाराज मंडळी, या सगळ्यांच्यासाठी त्यांचं नाम उल्लेख केल्यापेक्षा आपण प्रत्येकानं त्यांचं एकदा टाळी वाजवून जोरात स्वागत करावं. त्यांना सगळ्यांना मी वंदन करतो. तुमच्या सगळ्यापर्यंत आवाज जे पोहोचवतात अशी माईक सिस्टीम वाले त्यांनाही वंदन करतो. कारण ज्यांच्या जीवावर आता उड्या मारायच्या त्यांच्या नाकात काड्या घालून चालत, म्हणून त्यांनाही वंदन. आणि असाच आवाज शेवटपर्यंत ते ठेवतील अशी आशा. आणि त्यांच्या मनात जर असेल तर आणखी चांगला करतील. त्यांच्या मनावर राहिलं ते. विठ्ठला विठ्ठला मानवी जीवनामध्ये काही गोष्टी आवश्यक आहेत आणि काही गोष्टी अनावश्यक आहे. 2च शब्द आहे पहा. हे 2 शब्द तुम्हाला सगळ्यांना कळून घ्यावे लागतील. प्रथमतः कोणता शब्द बाबा? बाबा म्हणते उगाच त्याच्या पुढे बसलो बाबा मी. हा बघा, कारण 55 वर्ष सत्याला झाले म्हणजे तर म्हणल्यानंतर बरोबर तर केलं नाही, नाही का? एक गोष्ट आहे आवश्यक आणि दुसरी पुढे येतात बाबा. बरोबर, ठीक आहे. विठाला विठाला पहिली गोष्ट आहे आवश्यक आणि दुसरी गोष्ट आहे अनावश्यक. सोपं करू का आणखी? एक गोष्ट चांगली आहे आणि दुसरी वाईट आहे. एकाची आपल्याला गरज आहे, दुसरीची आपल्याला गरज नाही. सोपे शब्द आहे. एक आवश्यक आहे, दुसरी अनावश्यक आहे. एक चांगलं आहे, दुसरं वाईट आहे. एकाची आपल्याला गरज आहे, दुसरीची आपल्याला गरज नाही. आता आपला देह किती हाताचा? 3.5 हाताचा. हा 3.5 हाताचा आहे बरोबर. पण ज्याच्या त्याच्या हाताने
ज्याच्या त्याच्या हाताने ज्याचा त्याचा देह किती आहे 3.5 हात आहे. आता तुमच्या हाताने यांचा 3.5 हात भरणार नाही देह, त्यांच्या हाताने तुमचा 3.5 हात भरणार नाही. ज्याच्या त्याच्या हाताने ज्याचा त्याचा देह किती आहे 3.5 हात आहे. मग सत्व रज तम या 3 गुणापासून हा देह निर्माण झाला. मग 3 गुणापासून हा देह निर्माण होतो, तर याला आवश्यक आहे ते अन्न. काय अन्न आवश्यक आहे की नाही? जेवण करणं आवश्यक आहे ना. जेवण केल्यानंतर पाणी पिणं, जेवण करणं हे आवश्यक आहे, ते केलंच पाहिजे. पाणी पिणं हे आवश्यक आहे, पाणी पिलंच पाहिजे. जेवण झाल्यानंतर बिडी मनावर ओढलीच पाहिजे. बिडी पिणं काही आवश्यक आहे का? पण महाराज काळाचा प्रभाव असा आहे, ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या अनावश्यक झाल्या, आणि ज्या अनावश्यक आहेत त्या आवश्यक झाल्या. जेवण करणं आवश्यक आहे, पण जेवण केल्यानंतर बिडी पिणं आवश्यक नाही. आम्ही एका ठिकाणी जेवायला बसलो पंक्तीला, एकाने आपल्या मांडीखालीच बिडी ठेवली. म्हणलं हे काय? म्हणे बिडी. म्हणलं इथं कसं काय? जेवण झालं पोट फुगत म्हणे. आता जे पेत नाही ते काय मरते का? म्हणजे बिडी पिणं हे आवश्यकच आहे का? नाही ना महाराज, ते अनावश्यक आहे. पण या जगामध्ये अशा काही गोष्टी आहे त्या आवश्यक नाही, अनावश्यक आहे, पण त्या काय झाल्या? आवश्यक झाल्या. आणि ज्या आवश्यक आहे त्या अनावश्यक झाल्या. आपण एखाद्याला म्हणा चला कीर्तनाला, ते म्हणतो कीर्तन सोडून दुसरं काही सांगा बाबा आपल्याला. मग काय याला फाट्यावर दुकान टाकून देतात कटणी? काय म्हणतो? कीर्तन सोडून दुसरं काही सांगा, दुसरं काही करायला तयार आहे, पण कीर्तनात नको. आता ही गोष्ट आवश्यक आहे बा. एवढा मोठा सप्ताह होतोय, एवढा खर्च होतो, एवढे मोठमोठे कीर्तनकार आपल्या गावात येतात. कुठं तरी बसल्यापेक्षा इथं येऊन बसणं. काही गोष्टी चांगल्या आहेत, काही चांगल्यातून चांगल्या आहेत, काही चांगल्यातून वाईट आहे. आता इथं येऊन बसणं हे काय चांगलं आहे ना? झोपीचा वेळ सोडून आपण इथं आलो, चांगली गोष्ट आहे. पण इथं आल्याच्या नंतर जर चटायच्या दोऱ्या तोडत असलो तर अर्ध्या चटाया खराब होतात महाराज 7 दिवसात. इथं आल्याच्या नंतर झोप घेणं हे काय चांगल्यातलं वाईट आहे महाराज. इथं आल्याच्या नंतर अगदी शेवटपर्यंत हृदयाचे कान करून कीर्तन श्रवण करणं हे चांगल्यातलं चांगलं आहे. आणि इथं येऊन झोप घेणं हे चांगल्यातलं वाईट आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर अशी एवढी मंडळी हजर झाली महाराजाच्या समोर. आणि त्यांनी विचारलं की महाराज कशाला टाइमपास करताय, सांगा ना आम्हाला. मग आवश्यक तरी काय? तुमच्या मताप्रमाणे आवश्यक काय? कशाला टाइमपास करताय? महाराजांनी एकाच शब्दामध्ये सांगितलं, मानवी जीवनामध्ये आवश्यक जर काय असेल तर संत संगती ही आवश्यक आहे. विठाला विठाला. समाज होता ज्याचा कंटाळा आणि त्याचाच वानोळा. म्हटले संत संगती आम्ही त्यांच्यापासून तर कटाळून गेलो, त्यांचीच पुन्हा संगती करायला लावता महाराज. त्या काळात सुद्धा तुकाराम महाराजांची लायकी काढणारे लोक होते. त्यांच्या काळात सुद्धा लायकी काढली महाराजांची लोकांनी. गावामध्ये गाढवावर बसून धिंड काढली महाराज. कशावर बसून? गाढवावर बसून धिंड काढली महाराजांची. नवे गावातल्या पाटलाने ठराव घेतला तुकाराम महाराजाला गावात ठेवायचं नाही, गावातून हाकलून द्यायचं. म्हटले कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली. पाटलाने सुद्धा हा निर्णय घेतला आणि दुष्काळ पडला महाराज. एका मागून एक असे संकट तुकाराम महाराजावर येऊ लागले. स्वतःची पत्नी वारली, भयंकर अशा प्रकारचा दुष्काळ पडला. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. अन्न करून त्यांची मंडळी वारली महाराज. बायको वारली. महाराजांना तरीही काही वाटलं नाही. आणि महाराजांचं जे कर्ज होतं, 4 गावचे शाहूकार तुकाराम महाराज होते महाराज त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये 86 लाखाचं कर्ज जगद्गुरु तुकोबारांनी त्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या महाराज. या जगामध्ये, या देशामध्ये पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती जगद्गुरु तुकोबारांनी केलेली पहिली कर्ज. कुठल्याही प्रकारच्या अटी निकष न लावता सरसगट कर्जमाफी. तुमचे 50,000 आहे का, 2 लाख आहे का, 4 एकर शेती आहे का, 2 एकर, असं काहीच निकष नव्हता मला.
सरसकट कर्जमाफी केली, वह्या पडून टाकल्या, काही वाटलं नाही. आणि जाता जाता विना सुद्धा वास्कर फडाला दिला आणि टाळ सुद्धा सोबत न्याला नाही. हो, तो टाळ सुद्धा देऊच्या जवळ चिखली गाव आहे, त्याला टाळगाव आपण म्हणतो, त्या गावाला टाळ सुद्धा दिला, त्या टाळ गावामध्ये आहे. आणि जाता जाता जे 86 लाख बुडिले होते का लोकांनी, ते आमच्यासारख्या कीर्तनकाराला सांगून गेले, वसुल्या करून घ्या. कशाच्या? 86 लाखाचं व्याज सुद्धा भेटलं नाही. आणि लोक म्हणतात कीर्तनकार खूपच पैसे घेतात. ते पैसे तुकाराम महाराजाच्या कर्जाचं व्याज वसुली चालू आहे. विठाला विठाला महाराजांनी सांगितलं, हे बघा, मनुष्य जीवनामध्ये आवश्यक जर काय असेल तर संत संगती आहे. समाजाने महाराजाला सांगितलं, महाराज त्या संताची भानगड आम्हाला सांगू नका. मग महाराज म्हटले, संत जर तुम्हाला नको आहे तर मी ओळखतो तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे सांगा काय पाहिजे तुम्हाला, सुख पाहिजे का नाही? सगळ्यांनी वर हात केले. म्हटले आम्हाला काय पाहिजे? बरोबर महाराज, करेक्ट, तुम्ही ओळखलं, आम्हाला काय पाहिजे. आणि आपल्याला काय पाहिजे बाबा? सुखच पाहिजे. प्रत्येकाला सुख पाहिजे. आपण इथं कशासाठी आलो? सुखासाठी आलो की नाही? आपण प्रत्येक पाऊल समोर टाकतो कशासाठी? सुखासाठीच ना. प्रत्येकाला इच्छा सुखाची आहे, प्रयत्न सुद्धा प्रत्येकाचा सुखाचा आहे, पण सुख प्राप्त होत नाही ना महाराज, सुख प्राप्त होत. मग महाराज म्हटले, तुम्हाला सुख पाहिजे का? तर सुख जर पाहिजे असेल तर ते देवाशिवाय दुसरीकडे. मग तर जास्तच तापले महाराज समोर बसणारे. म्हटले, महाराज काहून आम्हाला तुम्ही बोटावर फिरवता हो? आधी काय म्हटले? आवश्यक काय? संत संगती. नंतर काय म्हटले? तुम्हाला सुख पाहिजे का? आम्ही मग सुखाची अपेक्षा केली. आणि आता काय म्हणून राहिले? तुम्हाला काय पाहिजे? देव आपलासा करावा लागेल. देव आपलासा केल्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. पण देव प्राप्त करणं तेवढं सोपं आहे का? देव आपलासा करणं तेवढं सोपं आहे का? पण देव आपलासा केल्याशिवाय सुख प्राप्त होणार. असं आनंदाचं वातावरण पाहिजे महाराज. 2.5 तास काय 4 तास कीर्तन करणे एखादा कीर्तन, एवढा आनंद म्हटल्यावर काय. नाही तर काही काही ठिकाणी वेगळंच चित्र असतं महाराज. कीर्तनकार जर चांगला विशारद असला ना, आणि ही मंडळी जर साधी असली, मग कीर्तनकार येडवणी करतो बा. हो ना, कीर्तनकार जर साधा असला, ही मंडळी खूपच विशारद असली, मग ही येडवणी करते. पण इथं तसं नाही, अगदी सुंदर वातावरण आहे. गायक मंडळी साधे, कीर्तनकार साधा, मृदंगचारी जर फारच विशारद असला, मग मृदंगचारी अडेल करतो. मृदंगचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार सुद्धा साधा असला, मग हे अडेवणी करते. जाते बिड्या पेते पुन्हा येऊन बसते. पण इथं तसं वातावरण नाही, अगदी आनंदाचं वातावरण आहे. काय चालू होतं आपलं? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. सुख पाहिजे असेल तर आपण काय करावं? देव आपलासा करावा. मग तुम्ही म्हणाल देव आहे का? आम्हाला लोक विचारतात ना, महाराज या जगात देव आहे का? आता आमचाही एवढा अधिकार नसल्यामुळे आम्हाला म्हणावं लागतं आहे, आणि ते पुढे म्हणतात आहे तर दाखवा. आता आमचा काय तेवढा अधिकार नसतो देव दाखवण्याचा. आम्हाला कधी कधी शांत बसावं लागतं. एवढे काही लोक भेटतात महाराजांना, देव आहे तर दाखवा म्हणतात. आम्हाला म्हणावं लागतं शास्त्रानुसार की बाबा रे, अशा बऱ्याच काही गोष्टी आहे की त्या दिसत नाही, पण नाही का. आता ही आपली पोलची तार आहे, त्याच्यात काय करंट आहे, लाईन आहे, ती दिसते का आपल्याला डोळ्यात? दुधात पाणी टाकलेलं ते आपल्याला दिसतं का? दिसत नाही. हवा आपल्याला डोळ्यात, थंडी आपल्याला डोळ्याने दिसते का? मग ती नाही का? आहे. थंडी आपल्याला डोळ्याने दिसत नाही, पण थंडी आहे का? म्हणून तर आपण ते रगीवाले येते आपल्याकडे राजस्थानचे, त्यांच्याकडून काय घेतो आपण? उधार रगी घेतो त्यांच्याकडून.
आणि मग आपल्याला थंडी कधी वाजते सांगा, ते मग चैत्र महिन्यामध्ये येते, एप्रिल मे मध्ये येते आणि त्यांना पाहिल्याच्या नंतर मग थंडी वाजते आपल्याला. तोपर्यंत आपल्याला थंडी दिसतही नाही आणि थंडी वाजतही नाही. जेव्हा ते राजस्थानी दिसले मग बदनापूरला निघून जातो दुसऱ्या गल्लीत, आहे की नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की थंडी आपल्याला डोळ्याला दिसत नाही, पण ती आहे. तारातली लाईट आपल्याला दिसत नाही. जर त्याच्यात लाईट नसती, आमच्या माता मावल्याने त्याच्यावर साड्या वाळू घातल्या असत्या तारावर, पण ती दिसत नाही ना. एका बाईच्या घरी लाईट गेली, मंदिरावरली लाईट, तिकडं सांगळे भाऊच्या घरची लाईट, त्या आमच्या नकुल भाऊच्या घरी लाईट लागलेला, ह्या गल्लीला लाईट, त्या गल्लीला लाईट, सगळीकडे लाईट. म्हणले आपल्याच घरची लाईट कशी गेली. लगेच लाईनमनकडे गेले, लाईनमनला बोलून आणलं. लाईनमनला टेस्टर काढलं आणि म्हटले मावशी लाईट छाट झाला असं. हा नाही म्हणे भाऊ, कालच पोराच बापान मंदिरात लावून द्याला आणि तिथाला चालूच घेऊन आले, कालच आणलं म्हणे मंदिरात. मग त्याला टेस्टर काढलं, थोडस हलवल्यासारखं केलं, लगेच लाईट लागला आणि गेला लाईनमन. आज जसं झालं तसंच उद्याही झालं. आता पुन्हा बाई त्या लाईनमनच्या घरी गेली. लाईनमन घरी नव्हता, त्यांची धर्मपत्नी होती. म्हटले मावशी लाईनमन काका कुठे. म्हटले ते सकाळपासून बदनापूरला गेले आणि आता कसे येते कसे नाही ते सांगता येत. ते काय सोयीनं घरी येत, पेल्याशिवाय काय ते घरी येणार नाही, तुम्ही तुमचं पाहून घ्या. ते काय तसे सोयीचे घरी येत नाही म्हणले. आता मी नक्की सांगते तुम्हाला. मुंबईनं काल पक्क लक्षात ठेवलं होतं. म्हणजे लाईनमननं काय केलं, काय कोण चपट काढलं, नुसतं वल्डाराला लावून लाईट लागलं. आपल्या घरात किती का चपटे पदार्थ आहे म्हटले, मग तिनं उलथनं काढलं. भांड्यातलं उलथनं म्हणे, उलथनं लांब पण आहे आणि चपट पण आहे. लावलं ना होल्डरला, उलथण्याला लाईट नसतो लागत. फोटो आला दुसऱ्या दिवशी पेपरला, काय पाहता विठ्ठला दुधातलं पाणी आपल्याला दिसतं का मला सांगा. दूध गाय देते 1.5 लिटर, मोठी मायवरून टाकते 1 लिटर, बघुण्यात होतं 2.5 लिटर. किती दूध, किती गाय किती देते 1 लिटर. पाणी किती टाकते गाय 1.5 लिटर देते, पाणी 1 लिटर, बघुण्यात किती होतं 2.5 लिटर. आता त्या दुधातलं पाणी पाहायचं म्हणलं दिसतं का, पण ते पाण्यासाठी सुद्धा काहीतरी यंत्र आहे. जसं लाईट पाहण्यासाठी साधन टेस्टर आहे, तसं दुधातलं पाणी पाहण्यासाठी साधन काय, फॅट डिग्री मशीन काय म्हणते आहे का नाही. मग ती डिग्री लावल्याच्या नंतर तो म्हणतो नाही तुमच्या दुधाचा फॅट बसत नाही आणि हे दूध डेअरीला चालत, जाऊ द्या डेअरीला, इथं नका ठेवू, कुठं जाऊ द्या डेअरीला जाऊ. समोर असते ना आणखी मला बोलायला सोपं झालं असतं. ते ज्येष्ठ मंडळी पाहिजे असू द्या. विठ्ठल विठ्ठल मला थोडी विचारायची सवय अशी. विठ्ठल दुधातलं पाणी दिसत नाही, तारातली लाईट दिसत नाही. लाईट पाहण्याचं साधन काय, टेस्टर आहे. दुधातली तो फॅट पाहण्याचं साधन आहे का नाही. तसं या जगातला देव पाहण्याचं साधन जर काय असेल तर देव पाहण्याचं साधन आहे भक्ती. काय, आणि भक्तीमुळे देव कळतो, भक्तीमुळे देव आपलासा करता येतो. विठ्ठल हो हो. तुम्ही म्हणाल महाराज बरं ठीक आहे, भक्तीमुळे देव कळाला, पण त्याची गरज काय. आमचं त्याच्यावर काय बंद पडलं सांगू का तुम्हाला. काय बंद पडतं, भगवान परमात्मा म्हणजे काय, एखादं गॅरेज असतं, गॅरेज, आणि त्या गॅरेजवर अनेक प्रकारचे पाने असतात. 8चा पाना, 10चा पाना, 12चा पाना, असे अनेक पाने असतात. कोणती गाडी जाऊ द्या त्यांच्याकडे काय असतो, पाना असतो. तशी ही एक मशीन आहे, ही एक गाडी आहे. या मशीनीचे सगळे पाने जर कोणाकडे असतील तर त्या भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणचा पान आहे. इथला जर नट थोडासा बळकावला ना
थोडा तो असं वागणारच नाही मला. कसं जेवणार तुम्ही सांगा? हातामध्ये घास घेतला असं नेणार का वरती? असं जर नेला तर तिकडे मांजर सुक्यामध्ये पडल खाली, आहे की नाही? खाण्याकरता इथं वाकला पाहिजे ना हात. थोडा जरी बळकावला इथला नट तर जमत नाही मला. इथला थोडा जरी बळकावला कानाचा, एखाद्याला साखर म्हटलं की त्याला भाकर ऐकायला येते, आहे की नाही? मिरे म्हटलं की तो म्हणतो जिरे. म्हणजे थोडी शक्ती, थोडा नट बळकावला. या सगळ्या गोष्टी कुणाच्या हातात आहे? परमात्मा भगवंताच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे. तुम्हाला गाडी किती लाखाची घ्यायची गाड्या याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, पण घेतलेल्या गाडीमध्ये घरी येऊ द्यायचं का नाही हे कोणाच्या हातात आहे. प्रवास किती दिवस करू द्यायचा हे मात्र आपल्या हातात नाही. हो ना महाराज? काहीच नाही हो. एका साईडनं चालले होते, काहीच नाही, यांचा काहीच गुन्हा नव्हता, एका साईडनं चालले होते. पण पुढून एक काळे पिवळी आली. काळ्या पिवळीला काहीच झालं नाही, पण आमच्या गाडीचा चंदा रेंदा झाला. म्हणजे का होतं असं? का होतं? प्रत्येकालाच वाटतं ना आपल्या शेतामध्ये पाणी असावं, सुंदर असे मोसंबीचे झाडं असावेत, सुंदर असे 10-10 लाखाला आपला बगीचा विकला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला वाटतं महाराज. म्हणून 4 एकर शेतीमध्ये एक विहीर खणली. बाई सांगत असती का आमच्या त्यांची ओळख होती म्हणून दलिंदर देश याचं कार्ड काढलं आणि अनुदानावर विहीर आणली. म्हणजे कशावर? अनुदानावर. विहीर पूर्ण झाली, पण विहिरीला अजिबात पाणी लागलं नाही. उलट त्या खारपाडानं सगळं 2 एकर वावर भरलं दगडायनं, आणि विहिरीला तर पाणी अजिबात लागलं नाही. पावसाच्या पाण्याचं थोडं पाणी साचलं. करमाडचे पाहुणे म्हटले आमच्याकडे आडव्या बोरची मशीन आहे, फक्त पेट्रोल टाकून तेल टाकून वापरा आणि घेऊन जा. आणली ती आडव्या बोरची मशीन. आता आडव्या बोरची मशीन आणली, आडवे बोर मारले, साचलेलं पाणी सुद्धा दुसऱ्याच्या एरीमध्ये निघून गेलं. बघा ना महाराज, कोणाची गरज आहे? देवाची गरज आहे. त्यानं ठरवल्याशिवाय तुमचं काहीच चालू शकत नाही. नवे नवे या झाडाच्या पानाला सुद्धा हलायचं असेल तर देवाशिवाय नाही. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे चाले हे कीर्तन कुणाची आ? चाले हे कीर्तन कुणाची आ? सत्य
नाही का? हे शरीर जे चालतंय ना, आपण जे बोलतो ना, हे त्या भगवंताशिवाय नाही. त्याने जर ठरवलं तर संपलं. काहीच नाही महाराज, काहीच नाही. काही म्हणत असतात महाराज देवाच्या दयेनं आम्हाला काहीच कमी नाही, आणि वर्गणी तर देत, पण म्हणते देवाच्या दयेनं आम्हाला काहीच कमी नाही. लोकांच्या एरीला पाणी नाही ना, आमच्या एरीला एवढाले बुंबळे. लोकांचे झाडं वाळून गेले पण आमचे असे हिरेगार झाडं असं या, काहीच कमी नाही महाराज. असं घर बांधलं, अशी चोपडी फरची केली, असे खटके बसले, अशा कांड्या लावल्या, मीटर बंद करण्याचा खटका सुद्धा बसला. सगळं सांगून देते बाई, काय सांगतो ते सुद्धा कळत. काहीच नाही म्हणे महाराज, काहीच कमी नाही पहा. पण काय करावं, 4-5 दिवस झाले म्हातारा कोण गुंगूनच पडलं म्हणजे. अशी चपाती खाल्ली की असं वखत, अशी चपाती खाल्ली की असं वखत. दवाखान्यात नेलं डॉक्टर म्हणले म्हाताऱ्याला चपाती दाखवूच नका. म्हातारा तर त्या कणिकीकडे टुळू पाहतो महाराज. म्हातारा नाही खाता येत महाराज. सगळं असतं, मोठी इस्टेट कमवलेली असते, पण खाता येत नाही महाराज. सगळं काही असतं, परंतु पुढे संस्कार सुद्धा नसतात. ज्या मुलासाठी कोट्यवधीची इस्टेट कमवलेली असते, तो मुलगा सुद्धा संध्याकाळच्या वेळेला पिऊन येतो, शिव्या देतच येतो. अख्खी गल्ली जमा होते महाराज पाहण्याकरता. पोरग शिव्या देतच येतं, म्हणतो कुठे म्हातारं, त्याच्या डोक्यात दगड घालतो म्हणतो. कोणाच्या? म्हाताऱ्याच्या. म्हातारी म्हणते अहो बब्या आलाय पिऊन, तुम्ही बाजाखाली झोपा. कुठं? बाजाखाली. आणि बाजाच्या माच्याला शेळी बांधलेली राहते, त्या शेळीचा लोंढा तिकून येतो, म्हातारा त्याला भिजतो त्याच्यात. तिथं बसून धोतर पिळून म्हणतो मी कसं कमीलं, मंदिराचे दगड आणून भीती बांधल्या घराच्या. आता याच्याशिवाय दुसरा काय पर्याय महाराज? पश्चातापच असतो शेवटच्या वेळेला. काय जन्म येऊन या गेली म्हणून जोपर्यंत आपल्याला चांगला देह आहे, आपला हातापायामध्ये शक्ती आहे, तोपर्यंत आपण भजन कीर्तन नामस्मरण हे केलंच पाहिजे. कारण शेवटची अवस्था फार अवघड आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये म्हातारपणाचं वर्णन करतात पहा. वेळ जर मिळाला तर आपण वाचून एखाद्याला विचारून बघा. ज्ञानेश्वरीत म्हातारपणाचं वर्णन केले. त्यावेळेला काय होतं? माऊली म्हणतात मन होईल वेडे, 80 दशा येईल पुढे, ते वेळी मन होईल वेडे, तव तो चिंतोने ठेवी रोकडे आत्मज्ञान. माऊली म्हणतात मन वेड होतं, जीवनभर माळकरी होता, पण शेवटच्या वेळेला म्हणतो मला खाव वाटतं. जीवनभर माळकरी होता, पण माळकरी असून डुप्लिकेटपणा केला महाराज. जो मनुष्य ओरिजिनल असतो, जो ओरिजिनल परमार्थ करतो, त्याला शेवटच्या वेळेला असं कधी वाटत नाही. पण ज्याचा परमार्थ सुद्धा डुप्लिकेट असतो ना, त्याला त्याचंच मन वेड होतं. विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या समोर काही मंडळी बसलेली, ते म्हटले महाराज सांगा ना आम्हाला सुख पाहिजे. महाराज म्हटले तुम्हाला कसं सुख पाहिजे? 6 महिने सुख आणि 6 महिने दुःख असं असेल तर चालेल का? आपल्याला चालेल का बरं असं? 6 महिने दररोज सुख आणि 6 महिने दररोज दुःखाचे दुःख असं चालत? 50-50 नाही ना चालत महाराज. 6 महिने सुख आणि 6 महिने दुःख चालत नाही. बरं असं सुख पाहिजे का? आज आलं आणि उद्या परत दुःख आलं, एक दिवसाआड सुख दुःख असंही नकोय आपल्याला. मी सांगतोय आपल्याला सुख कसं पाहिजे. आपल्याला सुख असं पाहिजे, आपल्या जीवनातलं दुःख एकदा जावं ते पुन्हा येऊच नाही, आणि आपल्या जीवनात सुख यावं ते पुन्हा असंच वाटतं का नाही? समजा आता मी असं ठरवलं, कीर्तन झाल्याच्या नंतर ठरवणार नाही पण ठरवलं, समजा असंच एक शिक्षक एका पोराला म्हटले, ए पोरा समजा तुझ्याकडे 10 रुपये. तो म्हटलं सर माझ्याकडे कशाचे 10 रुपये? अरे सर म्हटलं अरे समजा. ते म्हटलं नाहीच ना, पण समजा कसं? मग दुसरं पोरग जरा चाबर होतं, ते म्हटलं बरं सर बरं ठीक आहे माझ्याकडे 10 रुपये. म्हटलं मग त्याच्यात आणखी 20 रुपये टाकले तर किती होईल रे? ते म्हणतो 50. सर म्हटलं अरे 50 कसं होईल? तो म्हणतो मग सर तुम्ही समजा ना, तुमच्या काय बापाचे जाते.
तसं आता तुम्ही पण समजा काय, कीर्तन झाल्याच्या नंतर मी तुम्हाला प्रत्येकाला 100 रुपये द्यायचं ठरवलं. ठरवणार नाही पण समजा प्रत्येकाला अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाला मी 100 रुपये देणार. आणि एकदा नाही देणार, किती वेळा देणार? 100 वेळा देणार. किती? 100 रुपये देणार. आणि ते 100 रुपये किती वेळा देणार? 100 वेळा. बापरे, म्हण बरं हाताला लागला आमच्या. असं काही नाही, 100 रुपये देणार आणि 100 वेळा देणार. पण तुम्ही म्हणाल हे काय पण आणला तर मध्ये डोंगरासारखा. पण असा आहे, 100 वेळा तुम्हाला दिलेले 100 रुपये मी 100 वेळा परत घेणार तुमच्याकडून. मग तुमचं उत्तर काय असेल महाराज? अहो 100 वेळा कशाला देताय? एकदाच द्या परत घेऊच नका. असं वाटतं की नाही प्रत्येकाला? आहे की नाही? एकदाच 100 रुपये द्या आणि परत येऊच नका. तशी आम्हाला सुखाची इच्छा आहे. आपल्या जीवनामध्ये एकदा दुःख जावं ते पुन्हा येऊच नाही, आणि एकदा सुख यावं ते पुन्हा जाऊच नाही. विठ्ठल याला सर्व सुख म्हणतात. हे सर्व सुख देवाशिवाय दुसरीकडे नाही. देव हा सर्व सुखाचा आगर आहे. अनेक संतांनी सांगितलं की देव कसा आहे? सर्व सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवेवर. दुसऱ्याही संतांनी सांगितलं सर्व सुखाचे आगर जनी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शानंद. सगळ्या संतांनी सांगितलं की भगवान परमात्मा कसा आहे? सर्व सुखाचा आगर आहे महाराज. अनेक प्रकारचे सुख आहेत. फक्त कल्पना जरी केली आणि त्याची मनोभावे जर आपण भक्ती केली तर तो परमात्मा आपल्याला सुख देतो. पण सज्जनानो, ते जे काही मंडळी समोर बसलेली होती महाराजाचे, ते जगद्गुरु तुकोबारायला म्हटले, महाराज अहो आम्हाला चपराशाची भेट घेणं होईना आणि नरेंद्र मोदीला भेटायचं सांगता. कुणाला? आम्हाला साधा ग्रामपंचायतचा तलाठी भेटत नाही, आणि तुम्ही कोणाची भेट घ्यायची सांगता? देवाची भेट कशी व्हायची? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मग त्याच्यामुळे म्हटलं होतं अगोदर की तुम्ही काय करा? संत संगती करा. तर तुम्ही म्हटले नको. मग आता असं करा, तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर संताशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. समजा बाबा आलं का? पुन्हा समजा इथं तुमची शेती आहे, म्हणजे इथं नाही असेल बाजूला, पण समजा इथं तुमची शेती आहे, मध्ये आणखी दुसऱ्याची एखादी पट्टी आहे आणि पलीकडे दुसऱ्याची. आता तुमची शेती बागायत आहे, विहीर आहे त्या शेतामध्ये, पण पलीकडे शेतात विहीर नाही ना. मग तिथं तुम्हाला पाणी न्यायचं ह्या शेतातून, मध्ये दुसऱ्याचं शेत आहे, इथून पाणी कसं न्यायचं? पाईपलाईन करावं लागेल. मग असं एकच पाईप भेटतो का तुम्हाला पाईपलाईन करण्यासाठी? 20 फुटाचा 10 फुटाच्या अशा काय असतात छडे. मग ते छड्या जोडण्याकरता काय असतं? ते कपलिंग. 2 छड्या जोडण्याकरता काय लागतं? कपलिंग लागते. मग ती कपलिंग काय करते? इकडेही पाईप जोडते आणि इकडेही पाईप जोडते. तसं हा जीव आहे. जीव आणि देवाच्या मधली कपलिंग जर कोण असेल तर ते संत आहे बा. विठ्ठल संत विना प्राप्ती Bye.
ऐशे वेद देती ग्वाही. संताशिवाय प्राप्ती नाही. आज आपण एवढ्या बहुसंख्येने इथे उपस्थित आहात, ही कृपा कुणाची मला सांगा. वयाच्या 7व्या वर्षी आबाजी पंत आपले भगवान बाबा, ज्यांचं मूळचं नाव काय आबाजी, भगवान बाबा वयाच्या 7व्या वर्षी माणिक बाबाकडे आले नाही का, नारायणगडावर आल्याच्या नंतर माणिक बाबाने आबाजी बाबांना पाहिलं आणि खूप तेजस्वी महात्म्याचे लक्षण या बालकाच्या मुखावर दिसत आहेत म्हणले. आणि महात्म्याचे शब्द असे असतात महाराज. माणिक बाबांनी म्हटलं, हे बघ मी तुला गुरु दीक्षा देतोय, पण तशी देणार नाही. सत्व परीक्षा असते महाराज. गुरुजी सुद्धा शिष्याची सत्व परीक्षा घेतात. माणिक बाबांनी सांगितलं या गडावरून उडी टाकावी लागेल. 7 वर्षाचं वय होतं महाराज. लगेच सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून वयाच्या 7व्या वर्षी भगवान बाबांनी त्या गडावरून उडी टाकली हो खाली. आणि उडी टाकल्याच्या नंतर माणिक बाबाला वाटलं कशाचा मुलगा उडी टाकतो, परंतु पाहिलं मुलाने उडी टाकली. सगळ्यांना वाटलं मुलाचं आता काहीच राहिलं नसेल. सगळे पाहण्याकरता आले आणि माणिक बाबा सुद्धा घाबरले. मी उगाच म्हटलो. आणि बाबांनी फक्त पाहिलं, पाहिल्याबरोबर आबाजी पंत उठून उभा राहिले महाराज. आणि मग आबाजी पंताचे वडील आले, म्हणजे भगवान बाबाचे वडील आले. आणि त्यावेळेला माणिक बाबाने विचारलं याचं नाव काय. म्हटले याचं नाव आबाजी आहे. अरे अशा तेजस्वी महान व्यक्तीचं नाव आबाजी नसतं म्हटले. जे देवामध्ये गुण आहेत तेच सगळे गुण, 6 गुण या मुलामध्ये आहेत, म्हणून याचं नाव भगवान ठेव म्हटले. काय भगवान ठेव. आणि तेव्हापासून भगवान बाबाचं नाव काय पडलं, भगवान नाव पडलं. मला का भगवान नाव पडलं, भगवंताच्या ठिकाणी जे 6 गुण आहेत ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसते जे. म्हणून तो भगवंत देवाच्या ठिकाणी जसे 6 गुण आहेत तसे सगळीचे सगळे गुण कुणाजवळ आहेत, भगवान बाबा जवळ आहेत. म्हणून त्या बाबाच्या कृपेने, त्या बाबाच्या आशीर्वादाने आपण भगवान परमात्म्याचं दर्शन करतो, भगवान परमात्म्याची साधना करतो, या कीर्तन मंडपामध्ये येऊन बसतो. ही सगळी कृपा जर कुणाची असेल तर ती भगवान बाबाची. आणि म्हणून महाराज म्हणतात संताची भेट आवश्यक आहे, संताची संगती आवश्यक आहे. अशा संतांच्या संगतीमध्ये आपल्याला सहवास मिळावा, त्यांची संगती घडावी. पण महाराज या जन्मामध्ये तर मिळाली, परंतु पुन्हा पुढचा जन्म माणसाचा मिळेलच याची शाश्वती काय. महाराज म्हटले कोणताही जन्म जर मिळाला, भले कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तर त्यांच्याच दारात मिळावा अशी अपेक्षा महाराज पहिल्या चर्चा.
समागमे एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती. महाराज म्हणतात संतांच्या दारामध्ये कुत्रा झालं तरी चालेल. इथे दुसरा प्राणी न घेता जगद्गुरु तुकोबराय कुत्राच का घेतात बरं? संतांच्या दारामध्ये बैल व्हावं, संतांच्या दारामध्ये घोडा व्हावं, दुसऱ्या कोण्या प्राण्याचं नाव न घेता तुकाराम महाराज इथे कुत्र्याचंच नाव का घेतात? तर त्याच्यातूनही काहीतरी महाराजांना सांगायचे. संतांचे शब्द हे सांकेतिक असतात. उदाहरणच सांगायचं झालं तर आम्ही एका ठिकाणी पाहुणे म्हणून गेलो होतो. तिथे गेल्याच्या नंतर आम्ही दोघं तिघच होतो. महाराज जेवायला बसलो. सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक होता. आम्ही ते तेलकट खात नाही, पण त्या माऊलीनं भजे कुरड्या पापड सगळंच बनवलं होतं. बाकीचं वाढलं, पण माऊली ते भजे कुरड्या पापड वाढण्याची आम्हाला विसरली. आणि ते किचन वरती टोपलं आम्हाला समोरासमोर दिसतंय. आणि आमची खात्री झाली की हे कोणासाठी बनवलं? आमच्यासाठीच बनवलं म्हटले, पण माऊली विसरल्या. माझ्यासोबत एक वयस्कर बाबा होते. ते म्हटले महाराज तुम्ही नाही खात, पण मला खूपच भजे आवडतात राव. मग आपल्याला वाढलं नाही म्हटले, म्हणू का मी? म्हटलं बाबा तुम्ही काही म्हणू नका. त्यांना वाढायचं असलं जेव्हा कधी त्यांच्या ध्यानात येईल तेव्हा वाढतील. ते म्हटले मी भजे वाढा असं म्हणतच नाही. पहा म्हणे मी दुसरं काहीतरी म्हणतो, बरोबर आपल्या ताटात भजे येते का नाही पहा. म्हटलं काय म्हणणार तुम्ही? ते बाबा म्हटले महाराज आपल्याला रस्त्याने केवढा साप दिसला हो. म्हणजे केवढा होता? म्हणजे आपल्या ताटापासून ते भज्याच्या टोपल्याला होता. लगेच बाईच्या लक्षात आलं, टोपलं उचललं, आमच्या ताटात काय आले? आता आम्ही म्हणलो का भजे वाढा? म्हटलो नाही, पण भजे आले. म्हणजे सांकेतिक भाषा ज्याला आपण म्हणतो तसं महाराजांनी तर कुत्रा शब्द वापरलेला आहे. श्वान म्हणजे काय? कुत्रा. काय करतो कुत्रा? तर कुत्र्यासारखा प्रामाणिक प्राणी दुसरा कोणताच नाही. प्रामाणिक आहे महाराज. ज्याची भाकर खातो त्याची चाकरी केल्याशिवाय तो राहत नाही महाराज. प्रसंगी मेलं तरी चालेल कुत्रा, पण त्याची सेवाच करतो महाराज. चाकरीच करतो तो. ज्याची खावी भाकरी त्याची करावी हा कुत्र्याचा गुण आहे. सेवा करतो महाराज. म्हणून सेवा वृत्ती सांगण्याकरता महाराजांनी इथे कुत्रा शब्द वापरले की संतांच्या दारामध्ये कुत्रा झालं तरी चालेल. दुसरी गोष्ट, जो शोध माणसाला लागत नाही, कुत्र्याला तुम्ही साधं समजू नका. PSI तरी पैसे घेऊन खोटं बोलत, पण कुत्र खोटं बोलत नाही महाराज. एखादा मोठा दरोडा पडलेला असेल, एखादा आरोपी जर शोधायचा असेल, कुत्रा बरोबर तो शोध लावतो. त्याच्या मागे 2-4 पोलीस असतात. कुत्र्याचाही अधिकार सामान्य नाही महाराज. म्हणून महाराजांनी ते कुत्रा श्वान हा शब्द वापरलेला आहे. जरी यदा कदाचित मनुष्याचा जन्म मिळाला नाहीच, पशुचा जरी मिळाला तरी संतांच्याच संगतीमध्ये मिळावा, जेणेकरून मनुष्य जीवनाची सार्थकता होईल. विठ्ठल चांगल्या माणसाची संगती नेहमी घडावी. पा किती दिवस घडावी? अखंड घडावी. आणि दुष्टाची संगती क्षणभर सुद्धा नकोय. विंचू आपल्याला किती दिवसा मिळून भेटला पाहिजे बरं? 2 दिवस मिळून, 8 दिवस, महिनाभर, वर्षभराने? अहो भेटूच नाही विंचू. काय बरं विंचवामध्ये एवढं विष आहे महाराज? विष. पण त्या विंचवाच्या सगळ्या अंगात विष नाही पा, फक्त नांगीमध्ये. नांगीच्या पुढच्या टोकामध्येच आहे. महाराजांनी असा प्रश्न केलाय की विंचवाच्या नांगीमध्ये जरी विष असेल, फक्त नांगीमध्ये, पण दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष असतं म्हटले. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन हा सर्व अंगामध्ये त्याचं विष भरलेलं असतं. पावलो पावली तो विष दंश करत असतो महाराज. म्हणून महाराज म्हणतात त्या दुर्जनाची संगती क्षणभर सुद्धा नको आहे. विठ्ठल संतांची संगती एक क्षण नाही, अर्ध क्षण जरी घडली, अर्ध क्षण घडता संतांची संगती, अर्ध क्षण घडता संतांची होय शांती महात्मा. वाल्याला 1 मिनिटाची संगती घडली. कुणाची? नारदाची. तर तो वाल्याचा काय झाला? वाल्मिक ऋषी झाला. आणि त्यांनी काय लिहिलं?
रामायण लिहिलं. आणि कधी रामप्रभूच्या जन्माच्या अगोदर लिहिलं हे विशेष. केले रामायण रामा आधी. हा संत संगतीचा महिमा आहे. नेवासा गावामध्ये घटना घडली. ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका, मुक्ताबाई नेवास्याला आले. त्या नेवास्याला आल्याच्या नंतर एका व्यक्तीची अंत्ययात्रा निघालेली होती. ती बाई पूर्वीची प्रथा सती जाण्याकरता निघाली होती. हातामध्ये हिरवं कंगन तिनं भरलेलं होतं, अंगामध्ये हिरवी नाटी तिनं नेसलेली होती आणि कपाळावरती कुंकू लावून अगदी पतीच्या सोबत सती जाण्याकरता जी निघाली होती महाराज. परंतु तिला असं वाटलं आपल्याला आता देहत्याग करायचा, पतीच्या सोबत सती जायचं आहे. पण आपल्या गावामध्ये खूप मोठे साधू आले, आपण अगोदर त्यांचं दर्शन घेऊ म्हटले. ज्ञानोबरायच्या जवळ आलेली आहेत आणि ज्ञानोबरायचं तिनं दर्शन घेतलं. ज्ञानोबरायनं आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. तिनं लगेच प्रतिप्रश्न केला की माऊली, हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्मातला? माऊली म्हटले, आपण असा उधारीचा खेळ करत नसतो, या जन्मातला तुला सौभाग्यवतीचा आशीर्वाद. पुढे जे प्रेत चाललेलं आहे ते माझ्या पतीचं प्रेत आहे आणि तुम्ही मला असा आशीर्वाद देता. ज्ञानोबराय म्हणतात, काय नाव आहे तुझ्या पतीचं? तेव्हा ती बाई म्हणते, माझ्या पतीचं नाव सच्चिदानंद आहे. अगं सच्चिदानंद ज्याचं नाव आहे त्याला मरण कशाचं, टेकवा म्हणले त्याला खाली. आणि ज्ञानोबराय समोर गेले, पाहिलं, उठा सच्चिदानंद म्हटल्याच्या नंतर जसं झोपेतून मनुष्य उठून बसावा तसं मेलेले सच्चिदानंद बाबा त्या तिरडीवर उठून बसले. आणि उठून बसल्याच्या नंतर सच्चिदानंद बाबाने ज्ञानोबरायला हात जोडले आणि म्हटले, माऊली, प्रारब्धाने जे मला आयुष्य मिळालं होतं ते आज माझं संपलेलं होतं, पण इथून पुढे जे काही आयुष्य आहे ना ते तुम्ही दिलेलं आहेत, म्हणून मी माझ्या घर प्रपंचामध्ये इथून पुढे जाणार नाही. इथून पुढे मी तुमच्याच संगतीमध्ये राहील. आणि ज्ञानोबरायच्या संगतीमध्ये राहून ते सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरीचे लेखक झाले. कोण झाले? आपण ज्ञानेश्वरी वाचतो, शेवटची ओवी त्यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरीचे लेखक झाले. आजरामर त्यांची कीर्ती झाली महाराज. कुणामुळे झाली असेल तर संत समागमे एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. परी म्हणजे प्रकार. महाराज म्हणतात कोणत्या का प्रकाराने होईना संतांची संगती घडावी. मग रेडा होऊन जरी संतांची संगती घडली, आज त्या रेड्याचं सुद्धा त्या आळे फाट्याला मोठं मंदिर आहे महाराज. कोणाचं? रेड्याचं मंदिर आहे. मोठा उत्सव होतो, 8 दिवसाचा सप्ताह होतो, मोठमोठे कीर्तनकाराचे कीर्तन असतात आणि सगळे लोक त्या रेड्याचं प्रत्येक एकादशीला दर्शन घेतात. मोठी यात्रा भरते. कुणाची? माशे किती रेड्याचे मंदिर आहे? एकाच रेड्याचं मंदिर आहे. का झालं? त्यानं ज्ञानोबरायची संगती केली म्हणून. अहो, जीवाची तर उत्क्रांती होईलच होईल, जडाची सुद्धा उत्क्रांती झाली. आमच्या ज्ञानोबरायने भिंत चालवली. आज त्या भिंतीचं सुद्धा आपण जेवढं ज्ञानोबरायच्या समाधीचं दर्शन जेवढ्या आस्थेनं घेतो तेवढ्याच आस्थेनं त्या भिंतीचं सुद्धा दर्शन घेतो. निर्जीव भिंत आहे, पण ज्ञानोबरायचा स्पर्श झाला, ज्ञानोबरायची संगती त्या भिंतीला झाली, तिचा सुद्धा उत्कर्ष झाला. महाराज म्हणतात तुम्हाला सुद्धा कोणत्या का प्रकाराने होईना संतांची संगत करता आली तर करा. कारण तिथे गेल्याच्या नंतर जरी तुम्ही, आता आपण म्हणतो ना आम्ही कीर्तनात जातो, कीर्तनकार महाराजही मोठमोठ्याने ओरडतो, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण आम्ही काही म्हणत नाही. बरं, नका म्हणू तुम्ही संतांच्या दारामध्ये, तुम्हाला म्हणण्याची गरजच नाही. तिथे ऑलरेडी ते चालूच असतं. काय चालू असतं? ते राम
श्रवण घडेल भोजन वचिष्ठाचे. संतांच्या दारामध्ये काय ऐकायला मिळेल तुम्हाला? रामनामाचं श्रवण होईल, कारण अखंड ते रामनामाचा उच्चार करत असतात. सज्जनानो, संतांचं अखंड नामस्मरण चालू असतं. काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराज मोठे संत होऊन गेले आणि त्या कबीर महाराजांनी रामानंद स्वामीकडे आग्रह धरला की महाराज मला गुरु दीक्षा द्या, मला गुरु मंत्र द्या. परंतु कबीर महाराजांना ते सनातनी असल्यामुळे रामानंदाने नकार दिला. म्हटले मी तुला दीक्षा देणार नाही. परंतु रामानंद स्वामीच्या घरामध्ये कबीर महाराज ठाण मांडून बसले. म्हटले महाराज जोपर्यंत तुम्ही मला मंत्र देत नाही तोपर्यंत मी तुमच्या दारामधून घरामधून उठणार नाही. महाराजांनी सांगितलं ठीक आहे, देतो मी तुला मंत्र, आता तू घरी जा, मी नंतर मंत्र देतो म्हटले. पुन्हा दुसऱ्या दिवशी आला, पुन्हा उद्या ये असं सांगत सांगत बरेच दिवस गेले. पण तो कबीर महाराज रामानंदाच्या मुखातून अखंड रामनामाचा उच्चार ऐकण्याकरता आतुर झाले होते. परंतु रामानंद अगदी समाधी अवस्थेत असायचे, बाहेर ते काही बोलत नव्हते, अंतरात्म्यासोबत ते संवाद करायचे. एक दिवसाचा प्रसंग आहे. कबीर म्हटले सरळ मार्गाने रामानंद मला मंत्र देत नाही, कोणत्या का पद्धतीनं होईना मी त्यांची गुरु दीक्षा घेणार म्हणजे घेणार. कबीर महाराज एक दिवस रामानंद स्वामी काशीच्या गंगेमध्ये सकाळी 4ला स्नान करता जातात. म्हणून 4च्या अगोदर 3:30 वाजता कबीर महाराज त्या गंगेच्या काठावरती असणाऱ्या त्या पायऱ्यावरती झोपलेले आहेत. त्यांना बरोबर माहित होतं की रामानंद स्वामी याच घाटावर येतात, इथूनच खाली उतरतात आणि इथे स्नान करतात. म्हणून रामानंद स्वामी बरोबर 4 वाजेच्या वेळेला गंगेमध्ये स्नान करता आलेले आहेत. स्नान वगैरे केलं आणि स्नान करून राम 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 म्हणत म्हणत पाय देणार. ज्या ठिकाणी पाय दिला तो पाय पडला बरोबर कबीर महाराजाच्या पाठीवर. म्हटले रामानंदाचा पाय काय ना हात काय, हाच आपल्याला आशीर्वाद आहे. म्हटले पाय पडला आणि मुखातून काय नरम लागलं म्हणून मोठ्यानं राम शब्द आला. कबीर महाराज उठले, म्हटले राम म्हटले का? झालं म्हटले माझं काम. आता तुमच्या दारामध्ये मला कशाचं श्रवण मिळालं? रामनामाचं श्रवण मिळालं. आणि रामनामाचं श्रवण मिळाल्याबरोबर आशीर्वाद सुद्धा मिळाला आणि ज्ञानाने कबीर महाराज तृप्त झाले. आजही ज्यांची मोठी ख्याती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांच्या दारामध्ये आपण कोणत्याही अवस्थेत जर राहिलो तर त्याचं कल्याणच आहे. पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज शेजारचं गाव आहे, त्या गावाचं नाव कावसान आहे. मध्ये गोदावरी आहे तर पलीकडे कावसान नावाचं गाव आहे. त्या कावसान गावामध्ये एक गरीब कुटुंब होतं. त्या कुटुंबातला एक मुलगा होता. पोळ्याचा सण होता महाराज. पोळ्याच्या दिवशी त्या माऊलीनं पुरणपोळ्या केल्या. परंतु त्या बाळाला त्या पोळ्या एवढ्या आवडल्या, दुसऱ्याही दिवशी ते लेकरू पुरणपोळ्या मागू लागलं. त्या बाईचा नाविलाज झाला. शेजारीने आली, म्हटली पोरग का रडत? हिनं सांगितलं बाई काय सांगू, काल पोळा होता, काल पुरणपोळ्या केल्या, पोरग आजही पुरणपोळ्या मागितलं. म्हटले दररोज कुठून पुरणपोळ्या देणार? तिने सांगितलं अगं सोपं आहे ना. काय? जाय ना नाथाच्या घरी. दररोज जेवढे लोक रामायणाला येतात सगळ्या लोकांना काय आहे म्हटले? पुरणपोळ्याचं जेवण. तिथं नेऊन सोड म्हटले त्याला. त्या बाईनं त्या मुलाला घेतलं, नाथ महाराजाच्या हवाली केलं. म्हटले महाराज याला काही काम सांगा, फक्त काय खायला द्या म्हटले? पुरणपोळी खायला द्या. महाराज म्हटले काम काहीच नाही, फक्त रामायण ऐकायचं. रामायण ऐकलं की त्याला खाण्याकरता पुरणपोळ्या असत्याच म्हटले आमच्याकडं. आणि मग तो महाराजाच्या राजवाड्यामध्ये राहू लागला. दररोज महाराजाच्या मुखातून श्रवण करू लागला. रामायण, भागवत, भजन, कीर्तन अशी सगळी साधना त्याला एकनाथ महाराजांच्या बरोबर घडू लागली. आणि महाराज एक दिवसाचा प्रसंग असा येतो. काही वर्षाने एकनाथ महाराज निर्णय घेतात. समोर मंडळी बसलेली आहेत. त्यांना सांगतात एकनाथ महाराज की अहो मी आता वैकुंठाला जाणार आहे. सगळ्या लोकांनी सांगितलं महाराज तुम्ही वैकुंठाला जाणार, पण तुम्ही जो रामायण ग्रंथ लिहिताय हा राहिलेला कोण लिहिणार? नाथ महाराजांनी समोर हात केला. म्हटले हा माझा गावबा पूर्ण करेल. कोण? गावबा. म्हणून अर्ध रामायण कुणाचं आहे? गावबाचं आहे. अर्ध एकनाथ महाराजाचं आणि अर्ध कुणाचं? गावबाचं आहे. आजही तुम्ही पूर्ण रामायण वाचा, एकही शब्दाचा फरक वाटत नाही. कोणी अर्ध रामायण लिहिलं? गावबाने. कोण गावबा? फक्त पोळ्या खायला आलेला. अगदी कुठलंही शिक्षण नाही, काही नाही, फक्त पोळ्या खाण्याकरता आला. परंतु महाराज त्याला नाथ महाराजाच्या मुखातलं उचिष्ट खाण्याकरता मिळालं. अमृतकण वेचण्याकरता त्याला मिळाले.
आणि जीवन सार्थकी झालं, जीवन समाधानी झालं. म्हणून महाराज म्हणतात तुम्हालाही असं कृत्य जीवन प्राप्त करून घ्यायचं असेल तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाची. पण संतांच्या दारामध्ये कसंही राहून चालत नाही महाराज. संतापाशी बहु असाव्या मर्यादा, हलकटाचा धंदा वर फोडी. तिथं कसंही राहून चालत नाही. कसं राहावं? तिसऱ्या चरणात ते रीत कामारी बटिका बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले. महाराज म्हणतात संतांच्या दारात जर राहायचं असेल तर एक तर कामारी होऊन राहावं लागेल, त्यांचा सेवक आहेत म्हणून राहावं लागेल, बटीक म्हणून राहावं लागेल, दीनपणाने राहावं लागेल, अगदी रंकपणाने राहावं लागेल, नम्रता घेऊन राहावं लागेल. कारण त्यांच्या दारात राहत असताना त्यांच्याकडून आपल्याला काय प्राप्त करायचं? ज्ञान प्राप्त करायचंय. आणि ते ज्ञान नम्रतेशिवाय नाही, ज्ञान श्रद्धेशिवाय नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्येतेंद्रिय, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अवचिरेनाधिगच्छति. ज्ञान प्राप्ती करता नम्रता महत्वाची महाराज. नम्रता जर नसेल, लहानपणा जर नसेल तर ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून संतांच्या दरबारामध्ये नम्र राहावं, त्यांची सेवा करावी, काया वाचा मनाने त्यांची सेवा करावी. त्यांची कृपा झाल्याच्या नंतर जीवनाचं सोनं होत असतं महाराज. ज्ञानोबरायच्या दृष्टिक्षेप ज्याच्यावर पडला त्यांचं जीवनात सोनं झालं. ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर अगदी कोणत्याही जातीतला व्यक्ती येऊ द्या, कोणत्याही धर्मातला येऊ द्या, ते न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. कसाही असू द्या, तो प्राणी असो अथवा मनुष्य असो, सगळ्यावर कृपा करतात. म्हणून तर त्यांना कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात जसं देव सर्व सुखाचा आगर आहेत, तसे संत सुद्धा सर्व सुखाचे आगरच आहे. त्यांच्याकडे जरी आपण गेलो, त्यांच्याकडे सुद्धा सर्व सुखाची संगत आपल्याला घडेल आणि पंगत सुद्धा घडेल. महाराज शेवटच्या
सेवा आता संपलेलीच आहे, परंतु आज माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सांगायचं झालं, माझ्या जीवनात आहे पावन घडी. बरं, उपस्थित मंडळी आहे बडी बडी, थोडी हृदयात होती धडधडी. तुम्ही कृपा कराल थोडी, तर नियोजित वेळेत आपल्याला सेवा पूर्ण करायची वेळी वापडी. आणि खरंच ना महाराज, असा योग परत येईल की नाही याची शाश्वती नाही ना. समजा आलं का, समजा आलं पाप. 100 वर्षाने मी ठरवलं तुमच्या गावात कीर्तना करता यायचं. किती वर्षाने म्हणजे आता किती चालू आहे 2023. मग 2123 साली मी ठरवलं तुमच्या गावात कीर्तन सेवा करण्याकरता यायचं. येईल का मी? बर, जरी मी आलो तर तुमच्यापैकी मला इथं कोणी भेटेल का 100 वर्षानंतर? नाही. आता नाही समजा, आता तुम्हीच समजून घ्या. नाही का, 100 वर्षानंतर मी ठरवलं मी येऊ शकत नाही, आणि 100 वर्षानंतर तुमच्यापैकी मला इथं कोणी भेटणार नाही. म्हणून आज दुर्मिळ योग आहे महाराज. हा भगवान परमात्म्याने आपल्याला हा अनमोल नरदेह दिला. कीर्तन सेवा ऐकायची, पण त्यातून काय घ्यायचं? एक भंगारवाला होता बाबा, टरबूज द्यायचं आणि भंगार घ्यायचं, त्याचा व्यवसाय होता. आता त्यांना असं खेडेपाड्यात यावं ना विकायला, ते शहरात गेलं, आणि शहरात गेलं त्यामध्ये सोनाराच्या गल्लीला गेलं. जाता जाता त्याला एक चमकणारा खडा सापडला. मग त्यानं तो खडा घेतला, तराजूच्या वरती बांधला. म्हणलं बरं आहे, आपल्याला काटा मारायला सोपं. तराजूच्या वर बांधला आणि गेला सोनाराच्या गल्लीला. एका सोनाराने पाहिलं आणि म्हटलं का रे, काय तुझ्याकडे? ते म्हणले काय नाही, भंगार घेतो टरबूज देतो. म्हटले तो खडा काय नाही, आता सापडला रस्त्यानं.
लय सुंदर खडा आहे म्हणले. म्हणले हा चांगला आहे म्हणून तर तराजूला बांधला वर. विकायचा का म्हणले. म्हणजे हा विकू ना. केवढ्याला द्यायचा. त्यानं सांगितलं 25 रुपयाला. किती. यानं सांगितलं 22ला दी. कितीला. कारण याला सवयच तशी होती महाराज. शेतात कोणाला रोजान जरी आणायचं त्याला 200 सांगितलं, ह्यो माझं 180 घे. भाजीपाला आणायला जरी गेला त्या म्हातारीने सांगितलं 10 रुपयाच्या 2 जुड्या, ते म्हणजे 8 रुपयाच्या 2 दी. कशातही कमी करण्याची सवय होती महाराज त्याला. कशातही कमी. मग त्याला म्हटलं 22ला दी. आधी भंगारवालं होतं पण तटखोर होतं. ते म्हटलं मी तुला देणार देईन तर 25लाच दे. याला विचार केला. म्हटलं घरी जाऊ 2-3 बिड्यावर रोज चहा घेऊ. 24ला का होईना पण याला गाठूच म्हटले. नंतर गेला पुढं. दुसऱ्या सोनाराने पाहिलं. त्यानं विचारलं. म्हणले काय काय नाही. म्हणे टरबूज देतो आणि भंगार घेतो. आणि म्हणतो खडा. आता हे भंगारवालं होतं पण हुशार होतं. त्याने विचार केला कोणी टरबूज विचारित नाही, भंगार आणत नाही, या खड्यावरच कसं सगळ्याचं लक्ष चाललं. म्हणजे नक्कीच हे काहीतरी असलं पाहिजे. लगेच भाव वाढीला महाराज त्याला. म्हटले खडा आहे विकायचा का. म्हणे हा. कितीला विकायचा. 25,000ला. किती. आणि या सोनारानं सुद्धा मागचा पुढचा काही विचार केला नाही. कारण त्याला माहित होतं हा हिरा आहे आणि भरपूर किमतीचा आहे. त्यानं लगेच 12 गुलाबी नोटा काढल्या आणि 2 काळ्या नोटा काढल्या आणि लगेच त्या भांगरवाल्याकडे दिल्या. किती झाले ते. हा 12 गुलाबी आणि 2 हिरव्या. 25,000 रुपये दिले. 25,000 रुपये दिले. आणि दिल्याच्या नंतर मग तेवढ्यात हे आलं. कोणतं. सौदा मोडे आलं. म्हटलं भंगारवाल्याला. म्हणले अरे काय तो खडा कुठे. दिला म्हणे मामाचा. केवढ्यात द्याला. 25,000ला. अरे काय गध आहे म्हणले तू. हा लाखो किमतीचा खडा हिरा म्हटले आणि तू पकडला. मामा गधा मी आहे का तुम्ही. ते तुम्हीच ठरवा. हा मला गधा म्हणता. तुम्ही किती गधे म्हणे 2 रुपयासाठी सौदा मोडा. हा तुम्ही जास्त गधे आहे म्हणे. मला त्या भंगारवाल्याचं नाही सांगायचं भाऊ. आपण हिरा आहे. हा अनमोल किमतीचा हिरा आहे. त्याचं तरी मोल करता येईल. आपल्या नरदेहाचा अजिबात मोल करता येणार नाही. आणि म्हणून अगदी थोड्याशासाठी जेवढं काही आपलं आयुष्य राहिलं असेल. काहीचा मृत्यू 10 वर्षांनी असेल, काहीचा 5 वर्षांनी असेल, काहीचा 1 महिन्याने असेल, काहीचा 2 महिन्याने असेल. पण आजच्या क्षणापासून आपण सावध व्हावं. खोटं बोलण्याचं सोडावं. लबाडी करण्याची सोडावी. व्यसन सोडावं. व्यसनापासून अनेक प्रकारच्या हानी महाराज. कारण हा नरदेह आपल्याला परत परत ही संधी आहे. संधी परत आता नाही. आता मागूत येईल फेरा. हे तो न घडे या नगरा. या मनुष्यरूपी गावाला बस एवढी संधी आपल्याला दिली होती. आता नाही. पहा आता नाही. असं समजू नये. कोणी निराश होऊ नये. बस जीवनभर काही केलं नाही आता थोड्यासाठी कशाला बाटायचं. म्हणजे माळ कशाला घालायची. तर असं काही नसतं महाराज. शेवटच्या 1 तासामध्ये जरी आपले डोळे उघडले ना तरी सुद्धा खटवांग राजाची मुक्ती 1 तासात झाली. पण आपणही आपला उद्धार करून घेऊ शकतो. म्हणून ज्याचे हात वरती जाते म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. त्याने वरती हात करायचे. माता माऊलीने फक्त टाळ्या वाजायच्या. पुरुष वर्गाने वरती हात करायचे एकदम. बघू कोणाचे जास्त उंच दिसतात मला इथून. सगळ्यांनी अगदी. मी तो चहा पिऊन आता राहू दे सकाळपर्यंत तसेच. सगळ्यांनी भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार करायचा. विठोबा रखुमाई. व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन वचिष्ठाचे. कामारी बटीक सेवेचा सेवक. दीनपणे रंक तेथे भले. तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन वचिष्ठाचे. आता एवढे हार घातल्यावर मी काय सकाळपर्यंत थांबत नाही बरं का. ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा. ज्यांना नसलं थांबत ते निघून जा. मी काय सकाळपर्यंत आता थांबत
कारण आता हे एवढे हार घालणं म्हणजे तुम्ही मला पुन्हा उत्साह वाढवून दे नाही. माझा अधिकार आहे ना आहे, पण तुम्ही हारच तेवढे घालतो असं मला उद्या घाला. महाराज हा अधिकार आमचा नाही. अहो मी तर एक ढोरं वळणारा मुलगा होतो, परंतु ज्ञानोबराच्या संगतीत गेल्याच्या नंतर एवढे हार गळ्यात पडतात. पहा काय ही संगती माऊलीची. तो व्यक्ती कोण आहे याला किंमत नाही. ज्ञानोबराय परीस आहे. त्या ज्ञानोबरायाकडे जर आपण लोखंड होऊन गेलो ना, नक्कीच त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून हे सगळे हार हे माझे नाही आहेत. हे तुम्ही मला नाही घातले हो, हे तुम्ही माऊलीला घातलेले, ज्ञानोबराला घातलेले. ही तुमची श्रद्धा आहे. खरंच तुमच्या गावात आल्याच्या नंतर आम्ही पुष्कळ ठिकाणी कीर्तनाला जातो, पण आपल्या मराठवाड्याचं प्रेम काही वेगळंच आहे. पहा आम्ही मुंबईला जातो, पुण्यामध्ये कीर्तन करतो, परंतु असं प्रेम पाहायला भेटत नाही. अगदी गावात आल्यापासून ह्या घरी जा त्या घरी जा, तिथं अगदी माता माऊली आमच्या ओवाळण्याकरता सज्ज नाही का. केवढा भाव असतो महाराज, केवढं प्रेम असतं संताबद्दल, केवढी निष्ठा आहे. हे चित्र फक्त आपल्या मराठवाड्यातच पाहायला भेटतं. दुसरीकडे पैसा भरपूर देतील, असं प्रेम भेटणार नाही. म्हणून अगदी भारावून गेलो मी तुमच्या प्रेमापुढे. तुमचा उत्साह पाहून अगदी आनंद वाटला. सज्जनांनो, हा सगळा परिणाम संतांच्या संगतीचा आहे. म्हणून आज अभंगही जो घेतला होता मी, तो संत संगतीचंच वर्णन करणारा होता. म्हणून झालेली सेवा आपल्याला ज्ञानोबराच्या चरणी अर्पण करायची आहे, सद्गुरू भगवान बाबाच्या चरणी अर्पण करायची आहे. 2 मिनिटाचा थोडासा माझा संदेश असतो, तो मी देत असतो. तो थोडा लक्ष देऊन ऐका आणि अगदी 10 मिनिटाच्या 5 मिनिटामध्ये सेवा संपून टाकायची. आपला विठ्ठल विठ्ठल सज्जनानो, रस्त्यामध्ये फुलं टाकता आले तर टाका, नाही तर टाकू नका. पण रस्त्यामध्ये काटे टाकण्याचा प्रयत्न करू नका. पहिला संदेश. रस्त्यामध्ये एखाद्याचं आपल्याला फुलं टाकता येत नसतील, पण काटे टाकू नका. म्हणजे काय, कुणाला सहकार्य करता येत असेल तर करा, नसेल करता येत तर करू नका. कुणाच्या चांगल्या कार्यामध्ये आडवं जाऊ नका. कारण आपल्याला भगवंताने उभं बनवलं ना, दोनच, एक वृक्ष आणि दुसरा मनुष्य, हे उभे आहेत आणि बाकी सगळे आडवे आहेत. म्हणून आपल्याला उभं बनवलं, आपण सरळ चालायचं, कुणाच्याही मधी पडायचं नाही, कुणाच्याही आड पडायचं नाही. पहिला संदेश. आणि दुसरा संदेश असा आहे, आपला पंढरीश परमात्मा ज्या पुंडलिक रायासाठी आला, त्या पुंडलिक रायाने काय केलं असेल, कोणती साधना केली असेल, ती फक्त आपल्या माता पित्याची सेवा केली. पहा, माता पित्याच्या सेवेसाठी पंढरपूरचा परमात्मा द्वारकेवरून कुठं आला, पंढरपुरामध्ये आला. म्हणून आपण प्रत्येकाने ज्याचे मायबाप जिवंत आहेत, सज्जनानो, घरातले मायबाप हे साक्षात देव आहे. देव चालते बोलते काय आहेत, देव आहेत. म्हणून देवाची सेवा थोडी कमी झाली तरी चालेल, पण मायबापाची सेवा अगदी पूर्णपणे झाली पाहिजे आपल्याकडून. ही मोठी सेवा आहे. देवाच्या सेवेपेक्षा मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य, ते नंतर आहे सगळे, पण पहिले 2 देव कोणते, माता आणि पिता आहे. म्हणून आई वडिलाची सेवा करा, पत्नीने आपल्या पतीची सेवा करा. देवाची सेवा नसेल घडत आपल्याला, आपल्या पतीची सेवा करा. पती हाच परमेश्वर आहे. दीनदुबळ्याची सेवा करा, गायीची सेवा करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीचं व्रत करा आणि मुखाने सत्य बोला. बस एवढं जरी कीर्तनातून घेतलं, आपल्या सप्ताहाचं सार्थक झालं. ज्ञानेश्वर
आजच्या सोहळ्यामध्ये कीर्तन सेवेचा योग आला, ज्यांच्यामुळे आला असे आमचे नकुलजी तांबे आणि समस्त ग्रामस्थ मंडळी अकोला पंच कमिटी या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. जय जय विठ्ठल.